संख्या असलेल्या छोट्याशा गावातून जन्माला आलेला मी आणि आज महाराष्ट्राची उपराजधानी असलेला नागपूर या ठिकाणी जे त्या कालखंडात नाव आलेले महाविद्यालय होते आणि आजही आहे, अशा महाविद्यालयाचा प्राचार्य पर्यंत जाण्याची किंवा तोपर्यंत तिथपर्यंत जाण्याची जी काही शक्ती मला मिळाली त्याचं सर्व श्रेय मी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाला, माझ्या आजोबांच्या आशीर्वादाला देतो. त्याचबरोबर ज्यांनी मला मोठं करण्यात, ज्यांनी मला साथ दिली, सहकार्य दिलं, त्या सर्वांचं नाव मी घेऊ शकत नाही, त्या सर्वांना देतो. आणि या सर्वात माझे जे सहकारी होते, अकोटचे सहकारी असेल, तुळजामाता महाविद्यालय बुलढाण्याचं सहकारी असेल, माझा जो मित्र परिवार आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. त्यांनी सुद्धा अनेक अडचणीच्या वेळेस मला मदत केलेली आहे, योग्य मार्गदर्शन केले. मग ते कोर्ट कचेरीचे असो, माहिती अधिकार असो, कोणी पाय खेचत असेल ते असो, त्या सर्वांचे त्यांनी अंदर काही छुप्या पद्धतीने म्हणा, काही पुढे येऊन म्हणा, त्यांनी मला मदत केली आहे. त्या सर्वांना या ठिकाणी देतो. या महाविद्यालयाच्या विकासात मी काय काय केलं हे मला आज नव्यानं माहीत झालं, कारण मीच विसरून गेलो मी काय काय केलं. एवढं आठवते की सर्वात पहिलं काम या ठिकाणचं जंगल काढणं माझ्यासारख्या मदतीनं, आणि त्याच्यानंतर दुसरं काम केलं की या महाविद्यालयाचं कोंडवाड्यासारखं दिसत होतं, साऱ्या खिडक्यांचे दारांचे ते काच पूर्णतः फुटलेले होते, कुठले पक्षी याचा घरटं तयार करायचं अशा स्वरूपाची स्थिती होती. ते पहिलं काम केलं एवढी जाधव सरांच्या मदतीने, आणि त्यानंतर या लोक माझ्यासोबत जुळत गेले. आणि त्याचबरोबर या ठिकाणी दोन बाजू मी त्याचं डिवायडेशन केलं. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि अकॅडमीची जबाबदारी मी प्रामुख्यानं भरत जाधव असेल, चिंचोळे सर असेल या लोकांकडे सोपवलं. पण भरत जाधव सरांची तब्येतीनं काही फार काही साथ दिला नाही, आणि म्हणून त्यांच्याकडे गेलं. अनेक वेळा पांडे सरांना जबरदस्तीनं, म्हणजे कधी दाटून म्हणा, कधी प्रेमानं म्हणा, त्यांच्या जबाबदारी टाकल्या. आणि त्यामुळे ती एक बाजू, दुसऱ्या बाजूत एमडी आणि वारे सरांबरोबर आणखी काही लोक होती. त्या धनंजय ताडेचा उल्लेख प्रामुख्याने करावाच लागला, कारण त्याला अनेक फूस देऊन बैठण्याचा प्रयत्न केला असताना सुद्धा त्यानं संपूर्ण 3 वर्ष 2 महिने सतत माझ्यासोबत राहिला. साहेब काही झालं तरी चालेल, मी तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहील आणि जे काम सांगायचं ते करेल. हे केलं. घरापासून 3 वर्ष 2 महिने बाहेर होतो, आणि पोटाशिवाय काही भागत नाही. वाटते काय? कारण इथं कोणीच नाही, म्हणून त्याची जबाबदारी राजीव सुसरनं वाढवली, त्याबद्दल त्याचा सुद्धा ज्ञान आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाविद्यालयाचा विकास करत असताना अनेक दाते या ठिकाणी जवळजवळ मी त्याचा उल्लेख केला तर छोट्या मोठ्या याच्यापासून तर त्याचा पे केला तर जवळजवळ 30 लाख रुपये महाविद्यालयात बाहेर मानले. त्यात जवळजवळ 6 ते 7 लाख रुपयाचा आम्ही भंगार वापरला. 1.5-2 लाखाचं फर्निचर आम्ही भंगारात तयार केलं. त्याच्या अनेक गोष्टी. तर ते आणखी एक महत्वाची भूमिका, ज्या हॉस्टेलवर मी 2 कोटी दारूच्या शिशा आणि 1 ट्रॅक्टर माती वाऱ्यासारख्या माध्यमातून काढल्या कदाचित म्हणतात ते त्याचं एक शब्द होत आहे की पहिला प्राचार्य हॉस्टेलवर चढला. पायऱ्या नसताना सीडी एवढी जाधवपासून आणली होती. 3 वर्ष झाली महाविद्यालयात पडली आहे. त्या सीडीचा उपयोग करून त्या तिथे पाहिलं आणि त्या हॉस्टेलचा कायापालट करण्याचं काम या ठिकाणी स्थानिक महाविद्यालय समितीचे सदस्य माननीय सुरेश देवकर साहेब यांचा मी आभारी आहे. त्यांनी मदतीनं त्या चिंचोळे साहेब आहेत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या मदतीनं आदित्यच्या मदतीने या ठिकाणी हॉस्टेल झालं. ज्या ठिकाणी संपूर्ण हॉस्टेल भरत होतं त्यांच्या ठिकाणी काय भरलेलं होतं, काय काय होतं मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला जास्त
तिथे गोरगरिबांची मुलं या ठिकाणी राहत आहेत. त्याबद्दल त्या जिजामाता महाविद्यालय त्यांचा कायम ऋणी राहील. मी तर आहे, जिजामाता महाविद्यालय कायम ऋणी राहील.